नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची मुहूर्तमेढ याच आठवड्यात होणार आहे। आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची नियुक्ती होणार असं शिक्षण विभागाचं नियोजन आहे। त्या संदर्भातल्या बातम्या डिटेल्समध्ये बघूया। दैनिक पुढारी, शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात। जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीची जाहिरात येणार। पुढारी वृत्तसेवा, राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून दिनांक 28 किंवा 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे 30,000, खाजगी शाळांमधील 20,000 साधारणपणे इतकी पदं रिक्त आहेत, परंतु रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास मान्यता आहे। काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला, त्यामुळे 10% जागा बाजूला ठेवून 70% पदांची जाहिरात काढणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। असे असले तरी जिल्हा परिषदेतील 20 ते 21,000, खाजगी संस्थांमधील 18,000 अशी तब्बल 38 ते 39,000ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी 2017च्या सुमारे 2,500 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली। त्यामधील केवळ 332 जागांसाठी उमेदवार मिळाले। तसेच पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये एसटी संवर्गाच्या उमेदवारांची नियुक्ती देणे आवश्यक आहे। राज्यात पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्ह्यात एसटी संवर्गाच्या सुमारे 6,000 जागा आहेत, मात्र राज्यात त्यासाठी केवळ 2,500 उमेदवार उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आकड्यावरून आढळून आले। त्याचप्रमाणे गणित विषयात टेटी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने यासुद्धा जागा रिक्त असल्याचे पाहायला मिळाले। शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत। आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण, सुमारे महिनाभरापूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र ग्रामीण विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आता ही प्रक्रिया पूर्ण झाली तरी काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या वगळून 2 दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आलाय। त्यामुळे गुरुवारपर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, असं दैनिक पुढारीला म्हटलंय। त्याचबरोबर सकाळ वृत्तपत्राला काय म्हटलं ते बघूया। आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांच्या नेमणुका, येत्या 16 फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्हा परिषदांकडून वेळेत पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे। त्यानंतर उमेदवार प्राधान्यक्रम देतील। 16 फेब्रुवारीपूर्वी त्यांना नेमणुका दिल्या जाण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे। त्यामध्ये रिक्त पदं 55 ते 57,000 आहेत, हे आता आपण बघितलं। त्यामध्ये 80% पदे भरणार हे सुद्धा आपण आता बघितलेलं आहे। तत्पूर्वी 25 डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील। आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे। बाकी आपण पुढारी पेपरमध्ये पाहिलं, 70% पदे भरणार। रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची भरती, ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून अंतिम केले त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे। त्यानुसार ज्या उमेदवारांनी ज्या शाळांचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी मध्ये संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। एकंदरीत काय तर या 2 बातम्यांवर एक गोष्ट क्लिअर झाली की 28 जानेवारी पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होतील। 5 जानेवारीपर्यंत त्या राहतील। 5 जानेवारीनंतर पसंतीक्रम, त्यानंतर मग 16 फेब्रुवारीपूर्वी शिक्षकांना नियुक्ती दिली जातील। नवीन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद, थँक्यू।